आजची आपली रेसिपी आहे फ्लावरचा रस्सा, पण जरा वेगळ्या स्टाईलने। चला आपण लगेच त्याची रेसिपी बघूया। तर सर्वात आधी साहित्यामध्ये एक बटाटा चिरून घ्यायचा, एक शिमला मिरची, त्यानंतर खोबरं, थोडंसं सुकं खोबरं, लसूण, मिरची हे वाटून घ्यायचं, एक पेस्ट करायची त्याची, कोथिंबीर, आपला घाटी मसाला किंवा कोल्हापुरी मसाला, एक कांदा बारीक चिरायचा, एक टोमॅटो बारीक चिरायचा आणि एक मीडियम साईजचा फ्लावर, त्याचे व्यवस्थित काप करून घ्यायचे। सगळ्यात आधी आपण एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेणार आहोत। तेल तापलं की आता आपण त्याच्यात मोहरी टाकूया, थोडेसे जिरे। आता आपण त्याच्यात कांदा टाकूया। कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राउन होईपर्यंत परतून घ्यायचा। एक चमचा मीठ टाकूया। आता आपण कांदा लाल झाल्यावर त्याच्यात टोमॅटो टाकूया। आता आपण ही जी पेस्ट केली आहे ना ती टाकूया एक चमचा भरून। आता हळद टाकूया अर्धा चमचा, एक चमचा लाल तिखट टाकूया, एक चमचा गरम मसाला, अर्धा ते पाऊण चमचा धना जिरा पावडर। आता आपण त्याच्यात जो आपला कोल्हापुरी स्पेशल मसाला आहे ना, घाटी मसाला म्हणतात त्याला काही ठिकाणी, तो टाकायचा आणि हे सगळं व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं। जर का तुम्हाला मिश्रण कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकून तुम्ही ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ शकता, त्यामुळे मसाले व्यवस्थित तेल सोडतात। आता आपण त्याच्यात शिमला मिरची टाकूया, त्यानंतर बटाटे टाकूया। एकदा फक्त हे हलवून घेतलं की मग आता आपण त्याच्यात फ्लावर टाकूया। फ्लावर टाकल्यावर आता आपण व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आणि आता आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकायचं। पाणी जास्त नाही टाकायचं कारण शिमला मिरची आणि फ्लावरला पाणी सुटतं। आता आपण गॅसवर ठेवूया त्याला। आता तुम्ही बघू शकता भाजी व्यवस्थित शिजलेली आहे। आता आपण गार्निशिंगसाठी त्याच्यात कोथिंबीर टाकू आणि गॅस बंद करूया। गरमागरम असा फ्लावर बटाट्याचा रस्सा आपण आता सर्व करून घेऊया। झटपट असा रस्सा होतो हा आणि टेस्टला तर अप्रतिम लागतो। आणि हा जो सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ना कोल्हापुरी मसाल्याचा, हा तुम्ही त्याच्यात नक्की टाका। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कोल्हापुरी मसाल्याचे इन्ग्रेडियंट्ससुद्धा दिलेले आहेत, ते तुम्ही चेक करू शकता। तर कशी वाटली आजची ही रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुम्हाला जर का आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। खूप खूप धन्यवाद।